हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन अशी वस्तू। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। या ठिकाणी मी अस्तर घेतला आहे 15 बाय 15चा आणि मेन फॅब्रिक 15 बाय 15चा ठेवून घेतला आहे। खाली सुईचा आहे, वरती अस्तर आहे, कडाने पूर्ण बाजूने शिलाई करून घेतली आहे आणि छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे। बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर काय बनणार आहे तर तुम्हाला लक्षात येईलच। बघा बाजूने सगळी शिलाई करून घ्यायची आहे आणि जे कोणे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। बघा म्हणजे थोडीशी जागा आपण ओपन करायला ठेवली तिथं पण दाबटीप देऊन घ्यायची आहे। बघा तुमच्याकडे खणाचं कापड असेल तर बेस्ट आहे, तुमच्याकडे घरातलं जे कापड उरलेलं असतं त्यातून पण बनवा, फक्त ते यूज केलेलं नाही पाहिजे, नवीन पाहिजे। आता इथं माझे ब्लाऊज पिसामधले उरलेले कपड्यांमध्ये मी हा चौकोन बनवून घेतला। आता बघा इथं गोल सर्कलमध्ये मी ग्रीन कलरचं कापड कट केलं, ते कसं 7.5 खुणा करून घेतल्या आणि गोल कट करून घेतलं। बघा त्यावर पण अस्तर ठेवलं आहे। आता इथं माझ्याकडे असं ग्रीन कलरचं नाही म्हणून मी लाईट स्काय कलरचं अस्तर लावलेलं आहे। तर थोडंसं आयुष्यात ॲडजस्ट करायला शिका, तसं स्टिचिंगमध्ये पण ॲडजस्ट करायला शिकली मी। तर बघा त्यानंतर बघा आता मी काय केलं, यावरती व्यवस्थित गोल शिलाई मारून घेतली। आता हा कपडा किती माहिती आहे, मी तुम्हाला चार फोल्ड करून दाखवले, त्यानंतर 7.5 त्रिकोणमध्ये मार्किंग केले आणि कट करून दाखवलं। तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे तर लाईव्हवर मी याची कटिंग दाखवली आहे, रिलेटेड व्हिडिओमध्ये त्याची लिंक देईल मी। बघा तर त्या पद्धतीने मी कट केलेला आहे, तुम्हाला बघायचं असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ। आता यानंतर बघा आपण यावरती दाबटीप देऊन घ्यायचे। दाबटीप देताना एकसारखी द्यायची आहे, जे खालचं अस्तर आहे ते दिसलं नाही पाहिजे नाही, आणि एकदम फिनिशिंगसोबत आपण दाबटीप देऊन घ्यायचे आहे। तर सर्कल झाला, चौकोन झाला। आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, बघा एक पेपर घेतला, त्याची उंची 6 इंच, रुंदी 3 इंच बघा, आणि एक पानाचा आपण शेप देऊन घ्यायचा आहे आणि कट करा। त्यानंतर बघा आता मी इथे पुन्हा दुसरं एक आकार कट करून घेणार। लांबी 6 इंच, रुंदी 3 इंच, मधला 3.25 इंच आणि असा एक दुसऱ्या कळीचा पण आकार देऊन घेतला आहे। बघा एक छोटी आणि एक मोठी झाली आहे। त्यानंतर बघा रेड कलरचे मी असे जवळजवळ 10 पीस कट करून घेतलेले आहे। त्यानंतर ग्रीन कलरचे छोटेवाले ते पण 10 पीस मी कट करून घेतलेले आहे। बघा आता इथे काय करायचं आहे, प्रत्येक अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। बघा इथे कसं मेन फॅब्रिक सुईचं, त्यावर अस्तर आणि शिलाई करून घ्यायची आहे। सगळ्या बाजून थोडीशी शिलाई ठेवायची आहे, जेणेकरून ते आपल्याला काढता येईल। आता इथे तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला याची कटिंग पण डिटेलमध्ये समजेल। तर बघा एकदम सोपं आहे, आपण 2 आकार कट केले त्यानुसार आपण हे पीस त्यावरती ठेवून कट करून घेतल्यानंतर फोल्ड करून घ्यायचे। अशा प्रकारे रेड कलर आणि ग्रीन कलरचे आपल्याला जे कळ्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे। या ठिकाणी पण बघा तशाच प्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि उलट पालट करून सुईचं कापड बाहेर काढून घ्यायचं। त्यानंतर बघा इथल्या मधोमध सेंटर करायचं आहे। आता इथे बघा मधोमध सेंटर करायचं आहे आणि आपल्याला जी शिलाई आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे। आता सेंटर करून पुन्हा 1-1.5 इंचाच्या अंतर आपल्याला शिलाई करायची आहे। ती कशी तर बघा यात मी दाखवते, कड्याने छोटे छोटे कट मारायचे, यासाठी आपली फिनिशिंग येण्यासाठी। आपल्याकडे काही टोकदार वस्तू असेल तर त्याने तुम्ही सरळ करून घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, जेणेकरून आपले जे कोणे आहेत ते व्यवस्थित निघतात। आणि इथे आता आपण काय करणार आहोत, बघा दाबटीप देऊन घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या ह्या बाकीच्या पण 9 ते 10 कळ्या इथं तयार करून घ्यायच्या आहे ग्रीनच्या। त्यानंतर 2 मधोमध करायचं आणि 1.25 इंचावर असं सेंटर काढून अशा कळ्या तयार होतात। बघा मधोमध जसं आपण कटोरीला मारतो तसंच एक टक्स टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा गोल ग्रीन कलर होते त्यावरती आपण ह्या सगळ्या कळ्या बसून घ्यायच्या आहे, एक एक लावून सगळ्या बसून घ्यायच्या आहे। छोट्यावाल्या होत्या ना त्या, आणि मोठ्यावाल्या आपल्याला दुसऱ्या बाजूने शिफ्ट करायच्या आहे। आता हे आपण सर्कल आहे ते उलट्या बाजूने ठेवलं आहे आणि कळ्या पण उलट्याच बाजूने जोडून घेत आहोत। बघा खूप सिंपल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला हे गणपती आसन इतकं छान प्रकारे म्हणजे एकदम कमळ आसन आहे, खूप छान तयार होतं आणि तुम्ही घरच्या घर बाजारापेक्षा घरातल्या ज्या कपडा आहे त्यात पण खूप छान बनवू शकतात। त्यानंतर रेडवाला आपण काय करायचं, दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये ठेवायचं आहे। बघा दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये सगळे ठेवून कट करून
शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना थोडीशी पॅक शिलाई करा, जेणेकरून ते लाईफ टाईम आपल्याला जेव्हा जेव्हा आपले गणपती बाप्पा मार्गशीर्ष महिन्यातल्या ज्या देवी बसतात, म्हणजे आपलं कोणतेही पूजा विधी असेल तेव्हा आपल्याला ते आसन यूज करता आलं पाहिजे। आता हे दोन्ही पण कलर शुभ आहे, रेड आणि ग्रीन, त्यासाठीच मी त्यांचा यूज केलेला आहे, म्हणजे आपल्याला कशात पण यूज करता येईल। त्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे। तर बघा त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। बघा इथे लेस लावून घ्यायची आहे। लेस लावताना पूर्ण गोल सर्कल आहे ती लेस लावून घ्यायची आहे। बघा जे गोल सर्कल आहे तिथं पूर्ण ती लेस लावून घ्यायची आहे। लेस लावताना व्यवस्थित लावायची आहे, मागे पुढे अजिबात झाले नाही पाहिजे, एकदम छान प्रकारे बसली पाहिजे। तर बघा अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जी लेस असेल तुम्ही ती लावू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। एकदम छान इथं कमळ आसन आपलं तयार झालेलं आहे आणि घरच्या घरी खूप छान तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकदम फिनिशिंग सोबत रेडी झालेला आहे। मध्ये तुम्ही पेंटरने स्वस्तिक पण काढू शकतात। बघा एक डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला, आणि जी मध्ये आहे तिथं लेसने तुम्ही करू शकता, किंवा मी आपले पेन्सिल चॉकने मार्किंग करून आपली जी लेस आहे त्यानुसार मी स्वस्तिक काढून घेतला आहे। तुम्हाला असं नाही कळलं तर तुम्ही दोन्हींचा सेंटर काढायचा आहे आणि स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। बघा तर बघा इथे लेस लावायची आहे आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला ही पद्धत एकदम सोपी सांगितलेली आहे। याचा कटिंग पण लाईव्हमध्ये पण मी एकदम डिटेल दाखवले आहे, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा। तुम्हाला यात नाही समजलं तर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शन आपलं ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला काही समजलं नाही। त्यानंतर तुमच्याकडे जी लेस असेल ती तुम्ही यूज करा, तुमच्या आवडीनुसार लेस यूज करा। इथं स्वस्तिकसाठी इथं काहीतरी पेंटिंगनं पण स्वस्तिक काढतात, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी लेसचा यूज केला आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगा का हे कमळ आसन कसं तयार झालेलं आहे, म्हणजे छान झालं आहे का नाही। तर मी फर्स्ट टाईम बनवला आहे तरी पण खूप छान तयार झाला आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि एखादी गोष्ट प्रयत्न करूनच ती सक्सेस होते, कारण कोणतीही गोष्ट कुणाला काही लगेच येत नाही, आपण जेव्हा ट्राय करतो तेव्हाच ती वस्तू आपल्याला जमते। त्यानंतर आपण यावरती पूर्ण दाबटीप देऊ, म्हणजे डबल टेबल शिलाई घालायची आहे, जेणेकरून हे धुतल्यानंतर पण याची लेस निघाली नाही पाहिजे यासाठी। ओके तर बघा पूर्ण मी लेस लावून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता इथे आपण एक काम करणार आहोत, एवढं झाल्यानंतर आता आपण इथे जे बेल्ट आहे तो बनवणार आहोत। बघा आता इथे ना थोडीशी व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे। बघा किती छान स्वस्तिक तयार झालेला आहे बघा तो। ओके तर बघा त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, स्वस्तिक झाला त्यानंतर आपल्याला एक खालचा पार्ट आहे तो पण जॉईन करून घ्यायचा आहे, जो चौकोन आपण कट केला होता तो। बघा पण तो चौकोन कसा कट करायचा, बघा हे असं ठेवलं आणि वरून तुम्ही असं पण ठेवू शकतात, किंवा तुम्हाला एक मी बेल्ट बनवून देते तो बेल्ट पण यूज करू शकता। तर बघा एक खालचं चौकोनचं जे अस्तर असं बनवलं होतं आपण कापड, ते असं गोल याच्यावर ठेवायचं आणि जेवढा गोलचा आकार आहे ना तेवढंच तुम्ही शिलाई करायचं आहे। कारण काय होणार, जर तुम्ही जर एकदम काठोकाठ जर शिलाई मारली तर पाकळ्यांच्या त्या पाकळ्या सगळ्या त्याला चिटकून जातील, त्यामुळे जो सर्कलचा आकार आणि तेवढी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा नंतर तुम्ही एकदम चॉकने मार्किंग करा आणि त्यावरती शिलाई करा। यात एक काळजी घ्यायची आहे, आपण ज्या पाकळ्या लावल्या आहे ना त्याच्या मधोमध नाही गेल्या पाहिजे, कारण ते काय होणार आहे जर त्याच्या मधोमध गेलं ते अशा वरती नाही येणार। तुम्हाला मी दाखवते पुढे। बघा शिलाई करून झाली आहे। आता यानंतर बघा ह्या तुम्ही असं पण ठेवू शकता, किंवा तुम्ही या ठिकाणी एक बेल्ट मी तुम्हाला बनवायला सांगते। आता हे काठ आहे माझ्याकडे उरलेला, तर हा काठ 46 लांबीचा आहे, 46 इंचाचा। त्यानंतर त्याच्यावर एकावर एक ठेवला, त्यानंतर दाबटीप दिली आणि हा बेल्ट आपण बनवून घेणार आहे। कशासाठी, ज्या पाकळ्या आहेत त्या वरती आल्या पाहिजे त्यासाठी। बघा त्यानंतर ते फोल्ड करून एक पट्टी तयार करून घ्यायची आहे। त्याला तुम्ही छोटे छोटे सेंटरला जे आपल्या नॉडा असतात त्या लावून बांधून घेतलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचं आहे। बघा तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी जे कमळ आसन बनवलं गणपतीसाठी ते छान आहे की नाही, तुम्हाला पण सहज जमेल का नाही ते पण सांगा। शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा नक्की,
तर बघा मी ही पट्टी एक थोडीशी आपण नाही दोन्ही बाजूनं फोल्ड करून ते पुन्हा एक घडी मारायची आणि शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे हा बेड तयार झाला आहे. आता इथं कॅमेरा थोडासा हलला आहे त्यामुळे तो एका साईडला गेला आहे बघा. एकदा ट्राय करा, खूप छान बनतं बघा. इथं थोडासा उशीर लागेल कारण 48 लांबीची ही आपली जी पट्टी आहे ती आहे आणि कपडा आहे आपला 4 इंचाचा घेतला होता. अशा प्रकारे आपण हा काठ आहे तो जोडून घेतला. त्यानंतर बघा हा काठ असा लावल्यानंतर एकदम मस्त असं आपले आसन तयार होतो. यामध्ये आपण गणपती वगैरे पण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपलं हे स्वस्तिक कमळासन तयार झालं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप छान एकदम कमी खर्चात बनलेला आहे. उरलेल्या कपड्यातून बनलेला आहे. तुम्ही पण आता गणपती बाप्पा येतातच आहे, तुम्ही पण नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.